सो आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन काही न्यूमेरिकल्स त्याच्यावरती आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, सो आज डेट आहे 19/3/2026 आणि आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंद आणि भरभराटीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. सो स्टार्ट करूया लगेच ह्याच नोटवरती. आठवत नाही लवकर, सुचत नव्हतं लवकर. ओके, so right in the next question असा आहे, if the points a in bracket 3 0p, b in bracket -1 q3 and c in bracket -3 3 0 are collinear, then find first the ratio in which the point C divide the line segment AB. आणि सेकंड फाइंड आउट करायचं आहे द व्हॅल्यूज ऑफ P अँड Q. तीन मार्कासाठीचा एक सिम्पलचा क्वेश्चन आहे बघा हा. आपण सेक्शन फॉर्म्युलाने ज्याला सॉल्व करणार आहे. ओके, जास्त डिफिकल्ट नाही. सो क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित जर बघितला तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला की 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. ओके, आणि कोलिनियर म्हणजे ते तिन्ही पॉईंट्स एकाच लाईनवरती आहे. आणि यामध्ये काय होतंय बघा, पॉईंट सी डिवाइड करतोय कोणाला, ए बीला. तर तो रेशो मला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो सगळ्यात अगोदर मला काय करायचं, यांचे पोझिशन वेक्टर्स लिहायचे. आन्सर मी स्टार्ट करतोय. सो यू कॅन राईट लेट पोझिशन वेक्टर आपण कशाने दाखवतो, स्मॉल लेटरने. सो लेट ए बार, बी बार, सी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट A, B, C रिस्पेक्टिवली. ओके, सो सांगा रे तुमच्यापैकी कोणीतरी मला, ए बार इज इक्वल टू काय लिहू मी, पोझिशन वेक्टर ए बार 3i cap plus 0j cap plus pk cap करेक्ट, pk cap बरोबर. बी बार इज इक्वल टू minus i cap minus plus I cap j plus cap J k cap Q क्यू K जे कॅप प्लस 3k कॅप. plus k ओके, आणि सी बार इज इक्वल टू minus 3i cap minus 3I cap plus 3J cap प्लस plus plus 0 0 cap. के कॅप. हे झाले पोझिशन वेक्टर. आता पॉईंट सी काय करतोय बघा, डिवाइड करतोय ए बीला. ओके, मग आपण असं कन्सिडर करू, लेट पॉइंट सी डिवाइड सेग ए बी.
इन द रेशो ऑफ, कोणत्या रेशोमध्ये? ओके, आता यम ॲज टू एन आपण घेत असतो, बरोबर आहे, यम ॲज टू एन. जर मी यम ॲज टू एन जर घेतलं तर काय होईल, आपल्याकडं ऑलरेडी 2 अननोन आहे, कोण कोण? पी आणि क्यू. हे बघा, इथं एक अननोन आहे, इथं एक अननोन आहे, बरोबर. आणि आता जर मी यम ॲज टू एन जर घेतलं तर प्लस 2 अननोन होतील. इक्वेशन येणार आहे मला 3, अननोन झाले 4, सॉल्व्ह होणार नाही. सो तुम्हाला काय करावं लागेल, इथं अननोन कमी करण्यासाठी इथं आपण एक काय करतो की एकच अननोन कन्सिडर करूया. म्हणजे काय की सी डिवाइड सेक ए बी इन द रेशो ऑफ, समजा मी कन्सिडर करतो लॅम्बडा ॲज टू 1. ओके, कशामध्ये डिवाइड करतोय समजा तो लॅम्बडा ॲज टू 1 इंटरनली कन्सिडर करू आपण. इंटरनली लॅम्बडा ॲज टू 1 मुळे काय होईल की आपल्याकडे एकच अननोन आहे. म्हणजे लॅम्बडा समजा 3/2 जर आलं माझा आन्सर, ओके, फॉर एक्झाम्पल 3/2, तर मग तो 3/2 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतोय. पॉझिटिव्ह आलं तर इंटरनली, निगेटिव्ह जर माझा आन्सर आलं लॅम्बडाचं तर ते काय असेल मग एक्सटर्नली असेल. ओके, सो याच्यामध्ये लॅम्बडा आहे आपला यम आणि 1 कोण आहे आता? एन आहे. मग देअरफॉर सी बार इज इक्वल टू, सांगा रे काय फॉर्म्युला तयार होईल? काय फॉर्म्युला आपला? सी बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग बोला काय तयार होईल? एमच्या जागेवरती कोण आहे रे? लॅम्बडा. लॅम्बडा लॅम्बडा. इंटू सेक ए बी, बघा, इंटू सेकंड पॉइंट बी बार, बरोबर, प्लस एन, एन कोण आहे? 1 इंटू ए बार डिवाइडेड बार. बाय दोघांची ॲडिशन लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करा. लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार, बी बारची व्हॅल्यू काय आहे? मायनस आय कॅप प्लस क्यू जे कॅप प्लस 3k कॅप प्लस, मला सांगा रे 1 इंटू ए बार म्हणजेच किती? ए बार म्हणजे झालं 3i कॅप प्लस 0j कॅप प्लस pk कॅप प्लस डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1. करा सिम्प्लिफिकेशन. सो देअरफॉर सी बार इज इक्वल टू मायनस लॅम्बडा आय कॅप, लॅम्बडाने मी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो हा, प्लस क्यू लॅम्बडा जे कॅप प्लस 3 लॅम्बडा के कॅप प्लस 3i कॅप प्लस 0j कॅप प्लस pk कॅप डिवाइडेड बाय काय येईल रे? लॅम्बडा प्लस 1, लॅम्बडा प्लस 1. बरोबर, इज इक्वल टू, आता हे बघा रे आय कॅपच्या टर्म्स सोबत घ्या, म्हणजे मायनस लॅम्बडा आय कॅप आणि हा 3i कॅप. ओके, यांना मी सोबत लिहितो. म्हणजे मला काय करायचं आहे पुढच्या स्टेपला तुमच्या लक्षात आलं असेल बघा, मी आय कॅप कॉमन काढणार आहे, 3i कॅप. सांगा रे मला जे कॅपच्या टर्म्स कोणकोणत्या आपल्याकडं? क्यू लॅम्बडा जे कॅप, पुढची 0 आहे, आता 0 नाही दिला तरी चालेल. त्यानंतर के कॅपच्या टर्म्स कोण आहे आपल्याकडं? 3 लॅम्बडा के कॅप आणि pk कॅप डिवाइडेड बाय लॅम्बडा प्लस 1. सो इज इक्वल टू, 1. ठीक आहे. आता पहिल्यामधून आय कॅप कॉमन निघेल, सो ब्रॅकेटमध्ये काय राहील? मायनस लॅम्बडा प्लस 3i कॅप प्लस इथं क्यू लॅम्बडा जे कॅप ॲज इट इज प्लस इथून के कॅप कॉमन काढा, सो ब्रॅकेटमध्ये कोण राहील? 3 लॅम्बडा प्लस pk कॅप डिवाइडेड बाय काय येईल? हा लॅम्बडा प्लस 1. हे कोणाचे इक्वल टू दिलं आहे तुम्ही? सी बार, आणि सी बारची व्हॅल्यू काय दिली रे आपल्याला प्रॉब्लेममध्ये? मायनस 3i कॅप प्लस 3j कॅप प्लस 0k कॅप, मायनस 3i कॅप प्लस 3j कॅप प्लस 0k कॅप, आणि याच्या इक्वल टू हा वेक्टर आला आहे. ओके, मग मी काय लिहितो इथं? कम्पेरिंग बोथ साइड्स. ओके, आता दोन्ही साईडचे आय कॅपचे कोइफिशियंट अगोदर कम्पेअर करायचे, त्यानंतर जे कॅप, त्यानंतर के कॅप. बघा रे आय कॅपचे कोइफिशियंट मला कम्पेअर करायचे आहेत. सो राईट साईडला आय कॅपचा कोइफिशियंट कोण आहे? मायनस लॅम्बडा प्लस 3 इज इक्वल टू, लेफ्ट साईडला आय कॅपचा कोइफिशियंट कोण आहे? -3. ओके, मला सांगा रे मग सेकंड इक्वेशन काय येईल? आता जे कॅपचे कोइफिशियंट कम्पेअर करायचे आपल्याला दोन्ही साईडचे. हा बोला पूजा. क्यू लॅम्बडा जे कॅप इज इक्वल टू, इथं आला. हां, अजून एक राहिलं, विसरलो मी. आय कॅपचा कोइफिशियंट फक्त मायनस लॅम्बडा प्लस 3 नाही आहे, डिनॉमिनेटरला लॅम्बडा प्लस 1 पण आहे. हां, तो राहिला लिहायचा. डिनॉमिनेटरला कोण आहे? लॅम्बडा प्लस 1 आहे ना इथं. हा लॅम्बडा प्लस 1 डिनॉमिनेटरला प्रत्येकाच ठिकाणी आय कॅप, जे कॅप आणि के कॅप तिघांना पण आहे. सो ते मी विसरलो होते लिहायचं, मी परत लिहितो वाटलंस याला. तुमचा राईट साईडला आय कॅपचा कोइफिशियंट आहे मायनस लॅम्बडा प्लस 3 आणि त्याचा डिनॉमिनेटर कोण आहे? लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू -3, बरोबर. जे कॅपचं कोण आहे मग इथं? क्यू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू 3, आणि के कॅपचा कोइफिशियंट
3 लॅम्बडा प्लस पी अपॉन लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू किती 0. 0. ठीक आहे. Okay. अगोदर काय काढायचं आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे बघा. ओके, लॅम्बडा काढण्यासाठी कोणतं इक्वेशन वापरू मी? हे बघा, समजा हे पहिलं इक्वेशन आहे, हे आहे सेकंड इक्वेशन आणि हे काय समजा थर्ड इक्वेशन आहे. ओके, सो 1 बाय 1 कोणतं इक्वेशन वापरू लॅम्बडा काढण्यासाठी? जिथं फक्त लॅम्बडाच अननोन पाहिजे तोच इक्वेशन 1 वापरावं लागेल. बरोबर, इथं फक्त लॅम्बडाच अननोन एकटा, इथं त्याच्यासोबत क्यू आलेला आहे, इथं पी आलेला आहे. बरोबर, सो मी इक्वेशन 1 ला सॉल्व्ह करतो. बघा, मायनस लॅम्बडा प्लस 3. आता हा जो लॅम्बडा प्लस 1 आहे त्याला राईट साईडला घ्या. इथं ऑलरेडी -3 आणि इथं काय येईल लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे, इथं मी कॅल्क्युलेशन करू राहिलो समजा त्याचे. सो काय होईल बघा, मायनस लॅम्बडा प्लस 3 इज इक्वल टू -3 लॅम्बडा -3 इंटू 1 किती -3. -3 लॅम्बडा घ्या लेफ्ट साईडला, तो होईल +3 लॅम्बडा. त्यानंतर हा मायनस लॅम्बडा इज इक्वल टू हा 3 इकडून काय होईल -3. इथं ऑलरेडी -3 प्रेझेंट आहे. 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा 2 lambda equals to minus. -6. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय आला रे? -3. लॅम्बडाची व्हॅल्यू झाली -3. ओके, लॅम्बडा म्हणजे कोण होता? असा पॉईंट, तो काय करत होता? ए बीला डिवाइड करत होता. ठीक आहे ना, रेशोमध्ये लॅम्बडा टू 1 मध्ये. आता माझा आन्सर निगेटिव्ह आलं रे. निगेटिव्हचा मिनिंग काय? तो इंटरनली डिवाइड करतो का एक्सटर्नली? एक्सटर्नली, करेक्ट. देअरफॉर मी तरी तो पॉइंट सी डिवाइड लाईन सेगमेंट ए बी कसं? एक्सटर्नली इन द रेशो ऑफ, कोणत्या रेशोमध्ये? लॅम्बडाची व्हॅल्यू 3 आली ना, 3:1. -3 आलेली आहे व्हॅल्यू, बरोबर आहे. बट आपण इथं वर्ड वापरलाय बघा, कोणता वर्ड? एक्सटर्नली. एक्सटर्नली वर्ड वापरल्यामुळं इथलचं मायनस साईन काढून टाकायचं. ठीक आहे, सो 3:1. आता मला पी आणि क्यू फाइंड आउट करायचे. ओके, पी फाइंड आउट करण्यासाठी मला इक्वेशन 3 सॉल्व्ह करायचं आहे आणि लॅम्बडाची व्हॅल्यू किती पुट करायची त्याच्यामध्ये? आता मला -3. बरोबर. ओके, सो इथं बघा, आता मग 3 लॅम्बडा प्लस पी, लॅम्बडा प्लस 1 डिनॉमिनेटरचा राईट साईडला गेल्यावर काय होईल रे? 0 होऊन जाईल. सो 3 लॅम्बडाची व्हॅल्यू किती आलेली आहे? -3 प्लस पी इज इक्वल टू 0. 3 इंटू -3 -9 प्लस पी इज इक्वल टू 0. प्लस पी इज इक्वल टू 0. मग सांगा रे, पी ची व्हॅल्यू किती आली? -9 इकडे जाऊन +9 होईल. ओके, +9. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पी. आता क्यू ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हे इक्वेशन सेकंड मला सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर, मी इक्वेशन सेकंड सॉल्व्ह करतो रे. क्यू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? -3 अपॉन -3 प्लस 1 इज इक्वल टू 3. बरोबर, ओके. हे झालं बघा, -3 टाइम्स क्यू इज इक्वल टू, हे -3 प्लस 1 किती डिनॉमिनेटरचा? -2. -2 काय होईल? 3 ला मल्टिप्लाय होईल. हा, बघा, इकडचा 3 कॅन्सल. काय राहिला? -क्यू इज इक्वल टू -2. दोघांचा मायनस मायनस कॅन्सल. क्यू किती आला? क्यू आला 2. देअरफॉर आवर आन्सर्स आर कलेक्टिव्हली लिहायचे. पी आला 9 आणि क्यू किती आला? 2. हे झालं आन्सर. सो बोला बच्चा पार्टी, कसा होता रे प्रॉब्लेम? एक्स्ट्रीमली इझी होता. ओके, गुड. चला मग याच्यासारखाच एक क्वेश्चन होमवर्क देतो, सेम याच्यासारखाचा. जस्ट बेटा, इथं लिहू का मी होमवर्क असा? नेक्स्ट पेजवरतीच लिहितो. इथं हा हे समाधान सोल्युशन सांगायला नेक्स्ट पेजवरती मी होमवर्क लिहितो. सिमिलर टू लास्ट वन. होमवर्क तुमचा क्वेश्चन असा आहे, इफ 3 पॉइंट्स A in bracket 3 to P
B in bracket Q8 minus 10, Q8 minus 10, C in bracket minus 2 minus 3 1, minus 2 minus 3 1 are collinear, then find are collinear, then find first the ratio in which point C divide लाईन सेगमेंट ए बी. काय अज्युम करणार आहे परत तुम्ही? मग इथं अजम्पशन काय करणार? कसं डिवाइड करेल पॉईंट सी ए बीला? लॅम्बडा एस टू 1 मध्ये, बरोबर. द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. ओके, लॅम्बडा एस टू 1 मध्ये इंटरनलीच अज्युम करायचं आणि बघायचं बघा आन्सर काय येतं. ठीक आहे, सो ट्राय करा आणि आन्सर मग तुम्ही त्यानंतर मला सांगू शकता काय येणार आहेत वगैरे. ठीक आहे ना. ओके बॉयज, गर्ल्स, ठीक आहे. घ्यायचा का नेक्स्ट क्वेश्चन मग? सो वी टेक द नेक्स्ट क्वेश्चन नाव. चला, सोपा क्वेश्चन आहे खूप. फाइंड द पोजिशन वेक्टर, फाइंड द पोजिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट M joining the points L in bracket 7 minus 6 12 and N in bracket 5 4 minus 2, 5 4 minus 2. ओके, तुम्हाला काय करायचं आहे बघा, मिड पॉइंट फाइंड आउट करायचा, त्याचा पोजिशन वेक्टर. समजा कन्सिडर करा की ही ती लाईन सेगमेंट आहे, बरोबर. इथे समजा तुमचा यल पॉईंट, यल पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेत 7 minus 6 12. इथे तुमचा एन पॉईंट, एन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेत 5 4 minus 2 आणि एक्झॅक्ट याच्या सेंटरला मिडलला हा पॉईंट एम असेल. ओके, याचा मला पोजिशन वेक्टर फाइंड आउट करायचा. आपण कोऑर्डिनेट्स पण फाइंड आउट करून टाकू, त्याचे काय अडचण नाही आहे. पण तुम्हाला जायचं वेक्टर मेथडने. तुम्हाला डायरेक्ट मिड पॉईंटचा फॉर्म्युला डायरेक्ट काढता आला असा आहे की नाही, कोऑर्डिनेट्स. येस, मला सांगा रे, मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय आहे? C bar is equal to A bar plus B bar upon 2. बरोबर. आता इथं सी बारच्या ऐवजी कोण आहे? M bar. बरोबर. बघा, तुमचा फॉर्म्युला हा होता, सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. हा ए बार दिसत नाही ना व्यवस्थित? ओके, ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. ए आणि बी हे दोन पॉईंट होते, त्याला सी हा पॉईंट डिवाइड करत होता, बरोबर. आता फॉर्म्युला जसे तुम्हाला नोटेशन दिले ना त्याच्यानुसार फॉर्म्युला चेंज करायचा. मग आपला फॉर्म्युला काय होईल? यस अक्षदा, एम बार इज इक्वल टू L bar plus N bar upon 2. एल बार प्लस एन बार डिवायडेड बाय 2. 2. ओके, असा फॉर्म्युला तयार होईल आता हा. म्हणून मी तर काय लिहू राहिलो, लेट, माझ्याकडे वेक्टर्स नाही, माझ्याकडे पॉईंट्स आहे, मला अगोदर पोजिशन वेक्टर लागतील. सो मी काय लिहिणार इथं, लेट एल बार एम बार एन बार आर पोजिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट एल एम एन रिस्पेक्टिवली. ठीक आहे, मग सांगा एल बार इज इक्वल टू काय लिहू? आणि एन बार इज इक्वल टू 5 I cap. सगळे मला तेच वाटलं, सगळे आन्सर काढून राहिले वाटतं नाही का? कोणीच सांगा ना मला, सगळे एकदम आन्सर काढण्यामध्ये मग्न आहेत. सो देअरफॉर फॉर्म्युला एम बार इज इक्वल टू, इथे दिला बघा फॉर्म्युला मी, एम बार इज इक्वल टू एल बार प्लस एन बार डिवायडेड बाय 2. ओके, सो एल बारची व्हॅल्यू 7 I कॅप मायनस 6 J कॅप प्लस 12 K कॅप प्लस 5 I कॅप Plus 4J cap मायनस 2K कॅप डिवायडेड बाय 2. सो करा ॲडिशन डायरेक्ट. बघा इथून पॉईंट पासूनच ॲडिशन करा. बघा 7 I कॅपचा कोइफिशियंट आहे 7, इथं आहे 5. 7 प्लस 5 किती रे? 12 I कॅप.
minus मायनस y 6 cap प्लस 4 किती -2i मायनस minus 2j कॅप बरोबर. इथं 12 इथं -2 आहे. 12 - 2 plus 10 cap minus प्लस 10k कॅप डिवाइडेड बाय 2. करा 2 ने डिवाइड. 12/2 6 i कॅप मायनस 2 अपॉन 2 1 j कॅप 10 अपॉन 2 5 plus 5 k कॅप. हा झाला पोझिशन वेक्टर. आपल्याला पोझिशन वेक्टर विचारलं तर हा झाला पोझिशन वेक्टर. जर मला कोऑर्डिनेट्स विचारले असते तर सांगा रे कोऑर्डिनेट्स काय लिहू. 6, -1, करेक्ट 6, -1, 5. समजला का सगळ्यांना क्वेश्चन हा. एव्हरीवन सोपा होता ना हा. येस. चला चला नेक्स्ट घेऊया. सगळ्यांना समजला तर हा क्वेश्चन. yes sir. यस ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ tetrahedron with vertices k in bracket 5 - 70 L in bracket 153 M in bracket 4 - 63 and N in bracket 6 - 42. ओके. मला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा रे टेट्राहेड्रॉनचा. आपण काल फॉर्म्युले बघितले होते. तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकतं बघा की सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला काय होता. इथं लिहितो मी कालच्या रिमार्क मध्ये बघा. यस बोला. G bar is equal to A bar plus B bar plus C bar plus D bar upon 4. करेक्ट. G bar is equal to A bar plus B bar plus C bar plus D bar upon 4. This is the centroid of tetrahedron. आता इथं आपल्या पॉईंटचे नाव K L M N आहे. मग मी फॉर्म्युला काय तयार करू इथं. G bar is equal to काय लिहू बोला. k bar plus l bar plus K m bar bar plus L bar plus M bar plus N bar divided by 4. 4 येस हे मी लिहिणार इथं बरोबर. म्हणजे मला पॉईंट्स दिलेले. मला अगोदर काय फाइंड आउट करावं लागतील त्यांचे पोझिशन वेक्टर्स. बरोबर आहे का. फॉर्म्युला समजला काय वापरायचं आहे. मी रफ करतो हा. गुड. अभ्यास करायचा आहे बघा आपल्याला नाही का. हायेस्ट वेटेचं चॅप्टर हे. सो वी कॅन राईट हिअर लेट के बार एल बार एम बार एन बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ के एल एम एन रिस्पेक्टिवली. ठीक आहे. चला मला सांगा रे मग फास्ट. के बार काय लिहू. 5i cap minus 7j cap minus 7 j cap plus 0k cap. करेक्ट. एल बार काय लिहू. I cap गुड. I cap plus 5 cap plus 5 cap 5 j cap 3k 3k plus cap 3 j cap बरोबर. एम बार 4i cap 4 I cap minus 6 j cap plus plus 0 3 k cap 3 cap ओके. एन बार 6i cap I cap minus 4 j cap plus 2 k cap. ओके. आता इथं मी फॉर्म्युला वापरतोय. ओके. सो देअरफॉर मी इथं लिहितो वी हॅव म्हणजे आपल्याला माहिती तो फॉर्म्युला काय. जी बार इज इक्वल टू ABCDच्या ऐवजी के एल एम एन. सो के बार प्लस एल बार प्लस एम बार प्लस एन बार डिवाइडेड बाय किती 4. ओके. सो देअरफॉर जी बार इज इक्वल टू मी व्हॅल्यूज पुट करतोय. सांगा के बारची व्हॅल्यू काय आहे. 5i कॅप मायनस 7j कॅप 5 प्लस minus 0k 7 कॅप. j cap plus 0 एल k बारची cap व्हॅल्यू i कॅप प्लस 5j कॅप प्लस 3k कॅप. एम बारची व्हॅल्यू 4i कॅप मायनस 6j कॅप प्लस 3k कॅप. आणि एन बारची व्हॅल्यू 6i कॅप मायनस 4j कॅप प्लस 2k कॅप डिवाइडेड बाय किती 4 4. ओके. इथं करू कॅल्क्युलेशन आली आता. ह्या बाजूला करतो हा इथं.
सो देअरफॉर जी बार इज इक्वल टू हां आता ॲडिशन कशी करायची तुम्हाला माहिती आहे ना. आय कॅपमध्ये आय कॅप ॲड करायचा, जे कॅपमध्ये जे कॅप, के कॅपमध्ये के कॅप. हे बघा कधी पण लिहिताना ना प्रॉब्लेम असा लिहून घ्यायचा बघा, एकतर पॉईंट वाईज लिहायचा किंवा वेक्टर वाईज लिहिला. हा बाई तर आय कॅप आय कॅप आय कॅप आय कॅपचे आहेत बरोबर ना. के एल एम एनमध्ये यांची फक्त ॲडिशन करायची. बघा काय येईल इथं 5 दिसतोय का 5. इथं आय कॅपचा कोएफिशियंट किती आहे 1. 5 + 1 6. 6 + 4 10. 10 + 6 किती रे 16 आय कॅप आला बरोबर. आता जे कॅपची ॲडिशन करा. हे बघा इथं -7 आहे. -7 + 5 -2 -2 -6 -8 -8 -4 -12 जे कॅप बरोबर. आता के कॅपची ॲडिशन करा. इथं 3 आहे, वरती 0 होता. ओके सोडून द्या. इथं 3 3 + 3 6 6 + 2 किती 8 के कॅप डिवायडेड बाय किती रे 4. मग जी बार किती होईल रे 4 ने डिवाइड केल्यावरती 4 I cap minus 3 J cap 3J cap प्लस minus a cap plus 2 cap. ओके हा झाला पोझिशन वेक्टर. ओके मग याचे कोऑर्डिनेट्स काय येतील रे. देअरफॉर जी इज इक्वल टू 4 minus 3 plus 2. 4 - 3 आणि 2 करेक्ट. समजला का क्वेश्चन हा सगळ्यांना कसा करतो आपण फाइंड आउट. स्ट्रेट फॉरवर्ड होता आहे का नाही. ओके नेक्स्ट क्वेश्चन. इफ द सेंट्रॉइड ऑफ if the centroid of tetrahedron त्याचं नाव दिलंय त्यांनी OABC is 1 2 -1 सेंट्रॉइड दिला बरं का आता 1 2 -1 where A is equal to A23 B is equal to 1B2 C is equal to 21C respectively. Find the distance respectively. अगोदर असं लिहा find first A B C आणि मग सेकंड distance of P in bracket A, B, C from the origin. डिस्टन्सचे फॉर्म्युला आपण शिकलोय ना रे वेक्टरमध्ये पण. फ्रॉम द ओरिजिन म्हणजे ओरिजिन पासून तुम्हाला त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. काय असतो फॉर्म्युला रूटमध्ये x² + y² + z². त्यासाठी तुम्हाला ABC फाइंड आउट करावं लागेल. ओके सांगा रे कशी स्टार्ट करणार मी रे ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. अगोदर काय लिहू. हां याच्यामध्ये बघा टेट्राहेड्रॉनचं नाव व्यवस्थित समजून घ्या. टेट्राहेड्रॉनचं नाव काय आहे OABC आहे. याच्यामध्ये O आहे पहिला. हा O म्हणजे कोण O म्हणजे ओरिजिन बरोबर. Origin. हां त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील मग 0 0 0. ओके मग लेट O बार A बार B बार C बार अँड G बार. G बार काय बरं सेंट्रॉइड पण दिलेला आहे त्यांनी. हा बा इथं 1 2 -1 हा त्या टेट्राहेड्रॉनचा कोण आहे. दिस इज अ सेंट्रॉइड. हा सेंट्रॉइड आहे. ओके आणि हे 4 पॉईंट आहेत OABC. So O bar, A bar, B bar, C bar and G bar are position vectors of point O, A, B, C and G respectively. Okay. So therefore अगोदर मी वाटलं असं G बार लिहितो. ठीक आहे. सो G बार इज इक्वल टू काय येईल I cap plus 2J कॅप मायनस K कॅप बरोबर आहे पूजा. ओके आता सांगा O बार 0 I कॅप 0 J कॅप 0 K कॅप बरोबर करेक्ट. A बार A I cap यस A I करेक्ट cap A I कॅप plus 2 plus 2 J cap प्लस 2J कॅप प्लस 3K कॅप करेक्ट. Yep. B बार इज इक्वल टू I cap
प्लस one I बीजे कॅप plus प्लस 2 के कॅप आणि सी बार two I one सी के कॅप. करेक्ट. ओके, सो वी हॅव आपल्याला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, काय फॉर्म्युला आहे आपला सेंट्रॉइडचा? जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवायडेड बाय 4. ओके, आता मला व्हॅल्यूज पुट करायचे रे. व्हॅल्यूज पुट करायच्या अगोदर मी एक काम करू शकतो. बरं ठीक आहे, अगोदर व्हॅल्यूज पुट करू, मग करू आपण. जी बारची व्हॅल्यू पुट करा. जी बारची व्हॅल्यू काय रे? आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस के कॅप. ओके, करा व्हॅल्यूज पुट. आता ए बार, आता इथं ए बार बी बार सी बार डी बार हा आपला कॉमन फॉर्म्युला आहे, बरोबर. मग आपले जे पॉईंट्स दिले, पॉईंट नुसार फॉर्म्युला काय तयार होईल आपला? पहिला पॉईंट कोणता आहे इथं? ए बारचे हा, हे 4 पॉईंट आहे आपले ना. पहिला पॉईंट तुमचा ओ बार, मग ओ बार प्लस ए बार प्लस बी बार प्लस सी बार असा फॉर्म्युला येईल अपॉन 4. जसे पॉईंट दिलेत प्रॉब्लेम मध्ये तसे वापरायचे. हा तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे समजा. ओके, आपण रिमार्क मध्ये स्टडी केलेला. सो अकॉर्डिंग टू द पॉईंट तुमच्या फॉर्म्युल्यामधले नोटेशन फक्त चेंज करायचे. ओके, मग जी बारची व्हॅल्यू लिहिली. सांगा ओ बार कोण आहे? 0 आय कॅप 0 जे कॅप 0 के कॅप. ओके, लिहायची गरज आहे का मला सांगा? नाही दिलं तरी चालेल. ओके, लिहा डायरेक्टली. मग ए बार काय आहे आता? AI cap प्लस plus कॅप plus cap 2J plus plus cap 3K बरोबर. बी बार I cap आय plus कॅप J प्लस बी जे cap कॅप प्लस 2 के कॅप आणि सी बार 2 I 2 आय cap कॅप plus जे J कॅप cap plus C cap. प्लस सी के कॅप डिवायडेड बाय किती? 4. 4. ओके, आता आता पुढची स्टेप व्यवस्थित आहे का? मी काय करणार आहे आता तुम्हाला या 4ला आहे ना लेफ्ट साईडला न्यायचं आहे. लेफ्ट साईडला म्हणजे इकडं आलं, बरोबर. इकडं कोण आहे तुमचा? आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस के कॅप आहे. मग 4 जर इकडे आला तर 4 याला काय होईल? मल्टिप्लाय होईल. Multiply होईल. मल्टिप्लाय झाल्यावरती काय करायचंय तुम्हाला? मल्टिप्लाय करून तुम्हाला हे आन्सर लिहायचं. मला असं म्हणायचं वेक्टर. सांगा मग 4 मल्टिप्लाय केल्यावरती इकडं काय येईल रे आन्सर माझं लेफ्ट साईडला? 4 I cap 4 आय कॅप plus प्लस 8 जे कॅप मायनस cap 4 4 के K कॅप. cap. करेक्ट प्रतीक्षा, बरोबर. सो इज इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला? इकडे परत आय कॅप जे कॅप के कॅपचे ॲडिशन. हे बघा, हे 3 पॉईंट आहेत, बरोबर. मी काय ओ लिहिलाच नाही. हां, आय कॅपचे ॲडिशन करा. इथं आय कॅपचा कोइफिशियंट आहे ए, इथं आय कॅपचा कोइफिशियंट आहे 1, इथं आय कॅपचा कोइफिशियंट आहे 2. किती होईल ॲडिशन मग? 1 प्लस 2 3, 3 प्लस ए. करेक्ट, 3 प्लस ए आय कॅप. आता जे कॅपची करा. इथं आहे 2, इथं जे कॅपची कोइफिशियंट आहे 1 आणि इथं आहे बी. 2 प्लस 1 3, 3 प्लस बरोबर. हां, सांगा आता शेवटचं काय येईल? के कॅपचे 5 plus C K cap. बरोबर. C cap. ते काय इथं 3, 3 प्लस 2 5, 5 प्लस सी कॅप. आला आन्सर आपला आता. कंपेरिंग बोथ साइड्स. ओके, जर मी बोथ साईडला कम्पेअर केलं तर काय करायचं? आय कॅपचे कोइफिशियंट कम्पेअर करायचे. सांगा अगोदर राईट साईडचा घेतो. अननोन आहे इकडं. 3 प्लस ए इज इक्वल टू काय लिहू बोला? 4 करेक्ट. आता जे कॅपचे करा कोइफिशियंट. 3 प्लस बी इज इक्वल टू किती लिहू? 8 8. आणि आता के कॅप 5 प्लस सी इज इक्वल टू काय लिहू? -4 -4. आले आन्सर रे. बघा इथं ए 3 ला तुम्ही राईट साईडला नेलं, तिकडं ओरिजिनली 4 आहे. 4 मायनस 3, सो ए ची व्हॅल्यू किती आली? 1. ओके, 3 ला तुम्ही राईट साईडला नेलं, 8 मायनस 3 सांगा किती आला? बी 5. 5 5 ला तुम्ही राईट साईडला नेलं, तिकडं ओरिजिनली -4 आहे. -4 -5 -9. Yes, so we get the final answers. Therefore A is equal to 1, B is equal to 5 आणि C is equal to किती? -9. ओके, पहिलाच आन्सर आला बघा आपला. आता अजून काय फाइंड आउट करायचं होतं आपल्याला? सेकंड डिस्टन्स कोणाचं? पी ए कॉमा बी कॉमा सी, म्हणजे ह्या पॉईंटचं कुठून? ओरिजिन पासून. ओके, आता मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथं लिहितो मी डिस्टन्स ऑफ पॉइंट पी ए कॉमा बी कॉमा सी. ए ची व्हॅल्यू आली 1, बी ची 5, सी ची -9. कुठून? ओरिजिन पासून.
ओके, काय फॉर्म्युला रे डिस्टन्सचा फ्रॉम द ओरिजिन पासून? समजा मी त्याला कोड दिलाय का? x square plus y square plus z. y square plus z square. करेक्ट. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एवढंच लिहायचं. हा समजा तुमचा एक्स आहे, हा कोऑर्डिनेट वाय आहे, हा कोऑर्डिनेट झेड आहे. सांगा रे मला स्क्वेअर पटापटा. 1 चा स्क्वेअर, 1 5 चा स्क्वेअर, 25 9 चा स्क्वेअर, 81 81. बरोबर. मग डिस्टन्स ओपी किती होईल तुमचा? हा 25 आणि 120 आणि 81 107. 107 युनिट्स. हे झाला आन्सर. समजला का प्रॉब्लेम सगळ्यांना? हा हो सर. ओके. अननोन व्हॅल्यू काढायचे होते, अगोदर अननोन व्हॅल्यू काढले आणि मग त्यांनी आपल्याला एक पॉईंट दिला होता की एबीसी, त्याचा डिस्टन्स काढायचं होतं ओरिजिन पासून. ओके, सो वी गेट द आंसर हियर. चलो नेक्स्ट प्रॉब्लम लेते हैं. क्वेश्चन, if a in bracket 5 1p b in bracket 1 qp and c in bracket 1 minus 2 3 are vertices of triangle and G is R, minus 4 by 3, 1 by 3 is its centroid. Then find the values असणार आहे PQR फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, आता इथं ABC आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आहे. आता ट्रायंगल आला याच्यामध्ये आणि जी हा त्याचा सेंट्रॉइड आहे. ओके, जा थोडंसं पाठीमागं आणि रिमार्कमध्ये जाऊन सांगा मला की ट्रायंगलच्या सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय असतो. Yes, please. Anyone? Centroid of triangle. G bar is equal to A bar plus B bar bar is equal to a bar plus b bar plus c bar on 3. A bar plus B bar plus C bar divided by किती? 3. Three. Good. 3. Yes. A bar plus B bar. Sorry. A bar plus B bar plus C bar divided by 3 हा फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला मला यूज करायचा आहे आणि नोटेशन तेच दिले बघा. A दिलाय, B दिलाय, C दिलाय. सेंट्रॉइड ऑलवेज जीने दाखवतात. ठीक आहे, सो तिथं काय अडचण नाही. सो हा फॉर्म्युला मी यूज करून आपले अननोन काढणार आहे. सो आता जो लास्ट क्वेश्चन सॉल्व केला ना मी टेट्राहेड्रॉनचा, त्याच्यासारखाच सॉल्व करायचा आहे अननोन काढण्यासाठी. ओके, दोन बाजू कम्पेअर करून. सगळ्यात अगोदर काय लिहिणार तुम्ही? लेट ए बार, बी बार, सी बार अँड जी बार आर कोणीतरी हे पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स. कोणत्या पॉइंटचे? ए, बी, सी अँड जी रिस्पेक्टिव्हली. ओके, देअरफॉर सांगा ए बार काय लिहू? 5 I cap I cap plus J cap plus P cap. p बरोबर. बी बार I cap I plus cap J cap plus P cap. plus ओके, आणि सी बार I cap I minus cap J cap minus 2 plus 3 cap. plus 3 cap. ओके, आणि अजून कोण राहिलं? जी बार. जी बार इज इक्वल टू आर आय R I cap मायनस 4 by 3 minus 4 J cap J cap प्लस 1 by 3 plus 1 by 3 K cap. K cap. बरोबर. ओके, सो इथं मी आता फॉर्म्युला लिहून व्हॅल्यूज पुट करतो. सो काय आपल्याकडं वी हॅव म्हणजे मला माहिती आहे. ओके, आपल्याकडं आहे काय आहे? आपल्याकडं फॉर्म्युला कोणता? सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसीचा. काय तो? जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. सांगा रे जी बारची व्हॅल्यू आर आय कॅप मायनस R 4 I by 3 J cap प्लस 1 1 by by 3 K कॅप इज इक्वल टू. आता इथं ए बार बी बार सी बारची व्हॅल्यू पुट करायची. ए बारची व्हॅल्यू काय आहे?
5 i cap 5 j cap plus pk cap प्लस pk cap. plus pk pk cap pk मूवी बघितला का तुम्ही? b बार ची व्हॅल्यू काय? i cap I प्लस cap qj cap j cap परत आला बघा pk plus cap. ओके ठीक आहे. c बार ची व्हॅल्यू i cap I cap मायनस minus qj cap प्लस plus 3k pk cap cap डिवायडेड बाय किती करू इथं? 3 बरोबर. आता 3 ने ह्या बाजूला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे परत. माग कसं 4 ने मल्टिप्लाय केलं तर आता 3 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर इथं 3 ना डिनोमिनेटरला आपल्याकडे. ओके आता 3 ने मल्टिप्लाय करून सांगा फायनली आन्सर इथं काय येईल? r इंटू 3 3r I 3r cap i cap 4/3 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे? 3 cancel होईल minus 4 j cap मायनस cap. 4j cap बरोबर. पुढचं प्लस k k cap. cap. ओके cap. आता इथं परत ऍडिशन करायची बघा आपल्याला a बार b बार c बारची दिसतात की इथं a बार b बार c बार तुम्हाला थोडंसं दाखवतो बघा याला मी. 7 I cap हे बघा इथं हा जी बार आहे बरं का याला काउंट करताना तुम्ही हा काउंट नाही करायचा पॉईंट फक्त ए बी सी. हा 5 प्लस 1 किती बरोबर सांगितलं तुम्ही 7 i cap. हा नेक्स्ट इथं j चा कोएफिशिएंट 1 आहे इथं j चा कोएफिशिएंट -2 आहे. -2 प्लस 1 किती -1 प्लस q j cap बरोबर सांगितलंय. हा हा पुढं p प्लस p प्लस p किती लिहू? 2p 2p हा 2p बरोबर. आणि k चा कोएफिशिएंट c मध्ये 3 आहे 2p प्लस 3 इंटू k कॅप. समजलं कसं आलं हे? हो यस मग लिहा कम्पेरिंग बोथ साइड्स. सांगा आय कॅपचा कोएफिशिएंट कोण आहे इकडं? 3r तिकडं कोण आहे? 7. जे कॅपचा कोएफिशिएंट -1 प्लस q इथं -4. अननोन आहे ना अननोन कधी पण लेफ्ट साइडला ठेवायचे नाही का लिहिताना. 2p प्लस 3 इज इक्वल टू 1. इथून r भेटेल तुम्हाला. सांगा रे r ची व्हॅल्यू किती येईल? 7/3. 7/3. इथून तुम्हाला q भेटणार आहे -4 -1 तिकडे जाऊन +1 होईल. किती? -3 येतो रे माझा -3 बरोबर का? हो ओके आता इथं भेटणार आहे तुम्हाला p ची व्हॅल्यू. मी 3 ला तिकडे पाठवतो 1 -3 minus 2 -2 म्हणजे p किती होईल? मायनस मायनस कॅन्सल -1 -1 बरोबर. देअरफॉर मी असं लिहू का? p इज इक्वल टू -1 q इज इक्वल टू -3 r इज इक्वल टू. r is equal to 7/3 कधी पण फायनल आन्सर लिहिल्यावरती असं कलेक्टिव्हली आन्सर लिहावं लागतं लिहायचं असं. इथं चेक करतात डायरेक्टली मग त्यांचे तिन्ही आन्सर बरोबर आले का p q r हे झाले आन्सर. ओके समजला क्वेश्चन हा? yes sir ओके हो. नेक्स्ट. एक मिनिट मी क्वेश्चन चेक करतोय. तुम्हाला होमवर्कला द्यायचं आहे एक 2 क्वेश्चन होमवर्कला द्यायचे आहेत अजून. ते अजून इथं घ्या. इफ क्वेश्चन नेक्स्ट होमवर्कला नाही बरं का आपण सॉल्व करतो याला. चला नेक्स्ट पेजवरती येतो इथं जागा नाही पडणार. क्वेश्चन आहे क्विक हा एक 5 मिनिटात आन्सर आला पाहिजे आपला. इफ two of the vertices of triangle ABC has A in bracket 314 B in bracket -4 5 -3 and a centroid G in bracket -1 to 1 then find coordinates of vertex C. तुम्हाला C ह्या वर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत बघा.
सेम सेंट्रॉइड वगैरेनेच करणार आहे आपण. ओके, एक छोटीशी डायग्राम एक ड्रॉ करतो मी इथं अंडरस्टँडिंगसाठी. समजा हा पॉईंट ए आहे माझा. ओके, इथलचा पॉईंट समजा बी आहे, इथलचा पॉईंट समजा सी आहे, आणि इथं आतमध्ये सेंट्रॉइड आहे जी. हे बघा, एचे कॉर्डिनेट्स काय आहेत? 3 1 4 आहे. बीचे कॉर्डिनेट्स काय आहेत? -4 5 -3 आहे. सीचे कॉर्डिनेट्स काय आहेत रे? -2 sir. आ No sir. सीचे कॉर्डिनेट्स आहेत आपले माहीत नाही, मी त्याला XYZ कन्सिडर करतो. ठीक आहे, सीचे कॉर्डिनेट्स. आणि जीचे कॉर्डिनेट्स आहेत -1 2 1. बरोबर. मग इथं मी काय कन्सिडर करणार? सगळ्यात अगोदर आन्सर स्टार्ट केलं बरं मी. मला हे सीचे पॉईंट्स काढायचे. सेंट्रॉइड माहिती मला. मी असं लिहितो, लेट A bar, B bar, C bar and G bar are position vectors of points कोणाकोणाचे? A, B, C and G G. रिस्पेक्टिवली. ओके, ठीक आहे. सो सांगा रे मला मग ए बार काय लिहू? 3i कॅप प्लस j कॅप प्लस 4k कॅप. 4k cap. बी बार -4i कॅप Plus plus 5k cap. minus 3k cap. Minus 3k cap. बघा माझ्या स्पीडने ते हँग झालं बघा. दिसते का स्क्रीन तुम्हाला? का ब्लॅक झाली? हो. ब्लॅक झाली? नाही. दिसते. हँग झाला म्हणून थोडंसं. -4i कॅप प्लस 5j कॅप पुढे किती लिहू? -3k. 3k येस. आणि सी बार इज इक्वल टू X cap xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप. बरोबर. आणि जी बार इज इक्वल टू सेंट्रॉइड -i कॅप plus 2j प्लस k. K cap. येस. सो वी कॅन राईट नाव. वी हॅव, आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइडेड बाय 3. करा पुट व्हॅल्यू. जी बारची व्हॅल्यू काय रे? -i कॅप Minus K cap plus 2J cap प्लस k 3 कॅप plus K cap. इज इक्वल टू 3i कॅप प्लस j कॅप प्लस K 4k cap plus कॅप. 4K cap. बी बारची व्हॅल्यू Minus -4i कॅप 4I cap plus 5J cap minus 5K 3K cap cap. minus 3K सी cap. बारची व्हॅल्यू xi कॅप X cap plus J Y K प्लस cap zk कॅप plus 4 cap. K डिवाइडेड cap. बाय किती? 3. 3. आता काय करायचं? ह्या 3 ला इकडे घेऊन जायचंय. 3 मग ह्या लेफ्ट साईडला मल्टिप्लाय होईल. मग काय येईल रे ते? Minus -3i कॅप प्लस 3 Plus 6 6i कॅप. K cap plus 3K cap. ओके, आता पॉईंटची करा ॲडिशन रे. पॉईंट काय होतील बघा. इथं 3 आहे, इथं -4 आहे. 3 -4 -1 Minus plus I cap. -1 प्लस x i कॅप. I cap. ओके, जे कॅपचा कोइफिशियंट इथं 1 आहे. 1 + 5 6 plus YJ cap. Plus YJ cap. 6 + y j कॅप. बरोबर. J. आणि केचं 4 - 3 minus 1 प्लस 1 ना? plus z Plus Z plus 1. बरोबर दिलं ना मी आता? सो कम्पेअरिंग बोथ साइड्स. ओके, बोथ साइडला कम्पेअर केलं. सो काय येईल रे मग? -1 plus X equals to -3. बरोबर. 6 6 plus plus y y is equal plus to y 6 is equal to 6. आणि 1 plus z 1 is equal plus to. Z is equal to 3. इथं -1 तिकडे जाईल बघा. तिकडे ऑलरेडी -3 आहे. -3 + 1 आन्सर -2. -2. इथं Y equals 6 - 6 so y किती? 0. 0. इथं z 1 तिकडे जाईल. 3 - 1 किती आन्सर? 2. 2. Therefore coordinates of vertex C. ओके, काय आले कोऑर्डिनेट्स? x y z धरले होते ना आपण. x आला -2, y आला 0, z आला 2. हे झालं आन्सर.
समजलं का रे सगळ्यांना? Yes, sir. सोपं होतं ना? Extremely easy. एक्स्ट्रीमली इझी होता, खरंच एक्स्ट्रीमली इझी होती हे प्रॉब्लेम. घ्या आता 2 होमवर्क 1 बाय 1. पहिला आहे इफ g in bracket a2 minus 1 is the centroid of triangle with vertices p in bracket 1 3 2, q in bracket 3b minus 4 and r in bracket 5 1c. Then find a b c. इथं फॉर्म्युला काय वापरू मी? G bar is equal to, हाँ बोला, Equal to A bar plus B bar plus C bar upon 3. a bar b bar plus c bar वापरू का p bar plus q bar plus r bar वापरू? P bar, Q bar हाँ plus R bar बरोबर, upon 3. कारण आता पॉईंटच्या नाव काय येतात पी क्यू आर आहे ना, सो पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार वापरायचं. ओके ठीक आहे, गुड. नेक्स्ट फाइंड द सेंट्रॉइड ऑफ tetrahedron with vertices a in bracket 3 minus 5 7, b in bracket 5 4 2, c in bracket 7 minus 7 minus 3 7 minus 7 minus 3 and d in bracket 1 0 2 102. So these are the homework questions 2. आणि याच्या अगोदर एक दिला वाटतं ना मी, 3 एक क्वेश्चन्स आहेत, सो तेवढे तुम्ही करू शकता. ओके, कोण कोण प्रेझेंट आहे आज? ओके, एक लगेच लेट झालो मी, इकडं आल्याला लेट झालं, दमच निघत नाही मग त्यांना, खापक्यान लेट होते. ओके, आदिती प्रेझेंट आहे आज, आदित्य भांड, आनंद जाधव, अंजली येवले, स्नेहा उदावंत, अश्विनी पटारे. ओके, दोघं जण नवीन दिसत मला हे, आनंद जाधव आणि अश्विनी पटारे. साक्षी गिरवले, भक्ती लहारे, पूजा सौदागर. ओके, अक्षदा, मानसी वाघ, गर्दे, स्नेहल गर्दे आहे की नाही, प्रतीक्षा गुंजा, प्रेम गाडेकर, केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबळे, तन्वी तोरडमल आणि वैष्णवी पेहरे. ओके, समजलं का सगळ्यांना आजचं लेक्चर? अजून 2 लेक्चर लागतील आपल्याला हे सेक्शन फॉर्म्युलामध्ये, आणखीन काही डिफरंट टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे. ओके ठीक आहे, या सॅटर्डेपर्यंत होऊन जाईल. आणि ह्या वीकमध्ये जेवढं काही आपण, किंवा वेक्टर स्टार्ट केला ना आपण या वीकमध्ये, वाटतं आहे ना, मागच्या काहीतरी आपण 1-2 लेक्चरमध्ये बघितलं होतं, मागचे 1-2 लेक्चर होते ना. सो वेक्टरवरती क्वेश्चन राहतील हा संडेला 25, पहिल्यापासून तर थेट सेक्शन फॉर्म्युलापर्यंत. चालेल, ठीक आहे, चला थांबूया, मला लवकर निघायचं आहे घरी. ओके, हो यस, चलो थांबायचं आहे. हो. हो चलो, बाय बाय.